गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. तर आता सकाळ झाली आहे आणि सोडण्याचा आरडाओरडा सुरू झालेला आहे. त्याला आता भूक लागली आहे. त्याच्यासाठी इथं कुट्टी करण्यासाठी कडबा आणून टाकलाय. आता सोन्या ओरडत होता एवढा वेळ, आता मला बघून शांत झालेला आहे. आता त्याचं मी तुम्हाला डेली रुटीन सांगते की तो काय खातो, कसं करतो, कुठे जातो चरण्यासाठी. चला तर सोन्याकडे जाऊया. सोन्या, सोन्या, दूध प्यायचंय? मम्मा कुठे आहे तुझी? मम्मा कुठे आहे तुझी? हळू लागल. मम्मा कुठे आहे? गुड बॉय. गुड मॉर्निंग बोल. इकडे इकडे सोन्या, सोन्या, गुड मॉर्निंग बोल. गुड मॉर्निंग. आता सोन्याला दूध पिण्यासाठी सोडलं आहे. जा सोन्या. इकडे आहे तुझी मम्मा. तिकडं 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 तिकडं. सोन्या आता दूध पिणार आणि चरण्यासाठी जाणार. सोन्याची मम्मा ही आमची छकुली. छकुली, छकुली, इकडे बघ. सोन्या छकुलीचं फर्स्ट बाळ आहे आणि छकुलीचाही जन्म आमच्या घरीच झालेला आहे. आता सोन्या चाललाय चरायला. सोन्या, दूध पिऊन झालंय त्याचं. त्या तिकडून रस्ता भेटत नाहीये. सोन्या, ट्रॅक्टर लावलं पप्पाने आडवं. तर मी थोडंसं छकुलीबद्दल सांगते. छकुली आमच्या घरी छकुलीचा जन्म झाला लॉकडाऊनमध्ये आणि हे तिचं आम्ही तिला विकलं नाही. लहानपणापासून तिच्यासोबत आमचं वेगळंच कनेक्शन होतं, तिचं आमच्यासोबत. आणि ती असं आमच्या घरच्यांना सगळ्यांना ओळखते आणि बाहेरच्यांना हात पण लावू देत नाही, इतकी ती हुशार आहे. आणि तिचा हा नटखट सोन्या. तर छकुली तुम्ही पाहिला आहात तुम्ही. छकुली खूप खराब झाली आहे. तिच्यासाठी आम्ही काय उपाय करावा हे आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता सोन्या इथं थांबला आहे. एकदा धार काढल्यानंतर तो आणखीन एकदा दूध पिणार आणि नंतर तो घासात पळत जाणार खाण्यासाठी. तोपर्यंत तो इथं थांबला आहे. तो ट्राय करत आहे पण त्याला जागा भेटत नाही जायला तिकडे. सकाळ झाली की त्याचा आरडाओरडा चालू होतो चरायला जाण्यासाठी आणि दूध पिण्यासाठी. सोन्या, त्याचं चेकिंग चालू. तुम्ही पाहू शकता की कुठून जाणार, कुठून जाणार. सोन्या, भेटला नाही तुला रस्ता? सोन्या काय खात होता माहिती? इथं मशरूम आहेत छोटे छोटे. सोन्या, इकडे इकडं. ए आगाव. सोन्याने रस्ता हुडकला आहे. सापडला आहे सोन्याला रस्ता. पळाला सोन्या आता. तर रोज डेली सोन्या दूध पिलं की तिकडं जातो खाण्यासाठी घासामध्ये. आमचं तिकडं घासाचं शेत आहे. तुम्ही पाहू शकता जवळच ऊस आहे पण तो ऊसाला तोंडही लावत नाही. तो फक्त घास खातो. आता तो तिकडे 2 तास घास खाणार आणि स्वतःच तिकडं पळत येणार. आता आम्ही याला आणायला पण जायची गरज नाही.
हे आमचं घर. चला आता सोन्याला त्याला एकटं सोडू खाण्यासाठी. आता तो परत येताना मी तुम्हाला दाखवते तो कसा येतो वापस. तो स्वतःच वापस येऊन इथं थांबतो, येऊन ट्रॅक्टरपाशी, तिथं लिंबाच्या झाडापाशी. मग त्याच्यानंतर आम्ही त्याला बांधतो. तोपर्यंत मी तुम्हाला इथला आमचा थोडासा परिसर दाखवते. फुलांची झाडे, सोन्या आला पळतच. सोन्या, भरलं का पोट? आलास का? तुझी मम्मा किती आडत होती तुला. चल 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 चल. आता सोन्या घास खाऊन आला. तो पळत कधी आला मला कळलंच नाही. मी ते कॅप्चर करायचं विसरले आणि आता तो इथं येऊन थांबलाय. आता याला थोड्या वेळानंतर आंघोळ घालायची. सोन्या, बाय.